नमस्कार मित्रांनो. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2025-26 खरीप व रब्बी हंगामासाठी पीक पेरा. शेतकरी बंधूंनो, आपले शेती उत्पन्न नैसर्गिक आपत्तीमुळे सुरक्षित राहावे यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. यात आपल्याला ऑनलाईन पीक विमा भरताना पीक पेरा अपलोड करावा लागते. यासाठी आपल्याला खरीप व रब्बी हंगामासाठी पीक पेरा नोंदवणे अत्यावश्यक आहे. पीक पेरा म्हणजे शेतात कोणते पीक किती क्षेत्रात व कोणत्या तारखेला पेरले गेले याची नोंद पत्रक. खालीलप्रमाणे पीक पेरा PDF डाउनलोड आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. पीक पेरा घोषणापत्र म्हणजे काय? पीक पेरा घोषणापत्र हे शेतकऱ्याने सादर केलेले एक स्वयं घोषणापत्र आहे, ज्यात तो नमूद करतो की आपल्या शेतीमध्ये कोणते पीक कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या तारखेला पेरले आहे. हे घोषणापत्रात आपल्याला लिहावे लागते. या घोषणापत्रात खालील बाबी नमूद असतात: गावचे नाव, गट क्रमांक, खाता क्रमांक, एकूण क्षेत्र हेक्टर किंवा आर, पेरलेल्या पिकाचे नाव, लागवड, पेरणी आणि दिनांक इत्यादी बाबी ह्या नमूद असणे आवश्यक आहे. खरीप हंगामासाठी पीक पेरा स्वयं घोषणापत्र. खरीप हंगामात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पेरणी केली जाते. उदाहरणार्थ नाचणी, सोयाबीन, तूर, भात इत्यादी पिकांची पेरणी केली जाते. पीक पेरा घोषणापत्र सादर करताना शेतकऱ्याने स्वतः लिहून त्यावर आपली स्वाक्षरी करावी लागते. खरीप पीक पेरा साठी सादर केलेल्या माहितीमध्ये आपण कोणत्याही प्रकारची चूक करू नये. आवश्यक कागदपत्रे कोणती? 7/12 उतारा, 8 दाखला, बँक पासबुक इत्यादी. रब्बी हंगामासाठी पीक पेरा. रब्बी हंगामात हिवाळ्यातील पिकांची पेरणी होते. उदाहरणार्थ गहू, हरभरा, कांदा, ज्वारी इत्यादी. रब्बी हंगामासाठी देखील वरीलप्रमाणे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. फेरबदल झाल्यास किंवा चुकीची माहिती असल्यास शेतकरीच जबाबदार राहील. आवश्यक कागदपत्रे: 7/12 उतारा, 8 दाखला, बँक पासबुक. पीक पेरा सादर करताना आवश्यक कागदपत्रे: 7/12 उतारा, 8 उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, पीक विमा भरपाईसाठी खात्याची माहिती व मोबाईल नंबर. शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर पीक विमा भरायचा असेल तर पीक विमा स्वयं घोषणापत्र अपलोड करावे लागते. पीक विमा भरण्यासाठी लागणारे पीक पेरा प्रमाणपत्र आम्ही खालील उपलब्ध करून दिलेले आहे. याचा वापर करून आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आपल्याला खालीलप्रमाणे खरीप व रब्बी पीक पेरा घोषणापत्र व सामायिक जमीन घोषणापत्र डाउनलोडसाठी उपलब्ध करून दिल्या. त्याची PDF डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. विमा दावा करताना पिकाचे प्रमाण, लागवडीची तारीख आणि पेरणीचे क्षेत्र हे महत्त्वाचे ठरते. चुकीची माहिती दिल्यास विमा दावा नाकारला जाऊ शकतो. जर तुम्हाला घोषणापत्र भरताना अडचण येत असेल तर खाली कमेंट करा. तुमचे प्रश्न जरूर विचारा. आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. धन्यवाद.